मैदानाचा संपूर्ण अभ्यास ज्याच्याकडे आहे, नियमित सराव ज्याच्याकडे केला जातो, त्याच्याकडे अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळालं, एकदम मिळाली. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. कुठल्या प्रकारचं एक्सरसाइज बघायचा तुम्ही. 1 शॉट 5 मिनिट तुम्हाला अवधी दिला जाईल. या 5 मिनिटाच्या अवधीमध्ये नक्कीच तुम्हाला 1 शॉट संपन्न करायचं. मी लक्ष केंद्रित करू इच्छितो. बंड्या मिथून वीर, तुम्ही यशरक्षक आहात, तुमच्याकडे खूप चांगला अनुभव आहे. क्षेत्ररक्षक सजावट करण्याचा तुमच्याकडे जी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे, कुठल्याही प्रकारचा आगाऊ वेळ न घेता पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं मात्र पुन्हा एकदा सहर्ष टकोबा साऊंड अँड डीजे सर्व्हिसेस प्रोप्रायटर मिस्टर रवींद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून हे सुमधुर संगीत या वेळेला पुन्हा एकदा कॉपी बुक फटका चौकार. थँक्यू डीजे. खूप चांगल्या प्रकारची पारंपरिक गीते वाजवली जात आहेत डीजे रवी यांच्या माध्यमातून. रवी, तुला देखील खूप खूप धन्यवाद देतोय. या संपूर्ण 2 दिवसामध्ये अशाच प्रकारची पारंपरिक गीते नक्कीच वाजवली जातील आणि आमच्या प्रेक्षकांना मात्र नक्कीच मनमोहन केलं जाईल अशी एक अपेक्षा करतो. कारण असं म्हटलं जातं की काय नवीन परंपरा निर्माण करणं खूप अवघड असतं. म्हणूनच की काय ज्या परंपरा आहेत त्या मोडू नका. त्यांचं जतन कसं होईल ते मात्र नक्कीच आपण त्याच्यावर मात्र नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे. जाऊया थेट सामन्याकडे, मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला रेंज मध्ये होता चेंडू, सरळ भिरकावून दिला. इट्स गॉन अप हाय इन द एअर फॉर अ 6. महिमा तुझी सांगू किती आई, गाजतय नाव तुझा, जगभर गाजतय नाव तुझा. तुझ्या जमतील ग करण्याला, तुझ्या ग दर्शनाला, माऊली तुझ्या ग भेटीला. आई मी येतय ग, येतय ग, करले ग मला. आई मी येतय ग, येतय ग, तुझ्या ग भेटीला. त्या नागमोडी रस्त्यानं, त्या कंदाल्या घाटात, त्या कंदाल्या घाटात, त्या नागमोडी रस्त्यानं. आई मी येतय ग, येतय ग, करले गावाला. आई मी येतय ग, येतय ग, तुझ्या ग भेटीला. थँक्यू. हे गाणं आपण ऐकलं तर पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. हे गाणं आपल्या खरावातील दीपक मढवी यांनी लिहिलेलं, निर्माता स्वतः आहेत, स्वतः गायलंय. हे गाणं आज जी रायगड प्रीमियर लीग जी गाजते त्या संपूर्ण रायगड प्रीमियर लीग मध्ये हे गाणं खूप खूप वाजते. डीजे रवी खूप खूप धन्यवाद. यस, आणि इथं मात्र सामन्याचं चित्र जर का बघितलं गेलं तर पहिला षटक आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचते ती धावसंख्या 15 for the loss of no wickets after 1 over. This is second over in progress. दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक मिथुन भोईर
एक चांगला अष्टपैलू खेळाडू, उपयुक्त खेळी नेहमीच साकारणारा खेळाडू. या वेळेला मात्र लेगबायचा इशारा मात्र पंचांचा येतोय. एक धाव मिळाले, वन मोर ऍडेड इन द टोटल आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती 16 वर. 16 फॉर नन. आता मात्र डावखुऱ्या हाताचा धडाकेबाज फलंदाज, कालचा संपूर्ण दिवस जुहगाव इथं ज्यानं अक्षरशः गाजवला, आपल्या संघाला थेट टॉप 3 मध्ये प्रवेश करून दिला, तो फलंदाज, अ मॅन विथ गुड रिदम विथ द बॅट. थोडीशी क्षेत्ररक्षणाची पाहणी करत असताना धनेश सुमित्रा कडू, त्यांचे पिताश्री आपल्याला आमच्या मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं कॉम्बिनेशन, मुलगा खेळतोय मैदानामध्ये, खूप चांगल्या रिदम मध्ये आहे आणि त्यांचे पिताश्री आमच्या मुख्य मंचावर पाहुण्यांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत. त्यांच्या देखील चेहऱ्यावर खूप चांगलं स्मितशा आपल्याला पाहायला मिळतंय. या वेळेला पुन्हा एकदा बंड्या तयार, गोलंदाजी मार्कवर. षडभ गुडलेचा हा चेंडू सरळ. इथं मात्र काय घडतंय, इथं बिघडला जातंय. प्रतिस्पर्धी विहाना 7-8 संघाचा अजय तांडेल करतोय चूक आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये देर इज नो मर्सी. चुकीला माफी नाही. हा झेल मात्र नक्कीच येणाऱ्या चेंडूवर, येणाऱ्या सामन्यामध्ये, येणाऱ्या इनिंग मध्ये आपल्याला मात्र याचा उपद्रव पाहायला मिळेल का, हा एक प्रश्नचिन्ह असेल. थोडासा दडपण असेल अजयकडे. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते, लेफ्ट हँड राईट हँड असं जबरदस्त कॉम्बिनेशन आहे भूषण आणि धनेश साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये साई, डीप काऊ कॉर्नर मध्ये बिपिन म्हात्रे. त्याच्यानंतर जर का सडकचा विचार केला तर विशाल पाटील शॉट फाईन लेग मध्ये, शॉट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये आपले क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. या वेळेला मात्र चेंडू खोदून काढलाय. योगेश तांडेल पहा, सराव जर का तुमच्याकडे असेल, हे प्रात्यक्षिक पुन्हा एकदा पहा. सराव जर का तुमच्याकडे असेल तर मात्र अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण तुमच्याकडून अगदी सहज होईल, अगदी सहज करतोय योगेश दादा तांडेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मागच्या एका चेंडूवर देखील स्वतःला झोकून दिलं होतं, त्याच प्रकारचं प्रात्यक्षिक आता मात्र समोर आहे धनेश कडू. त्याच्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि डीप लॉंग ऑन मध्ये. ह्या वेळेला यॉर्कर, अशाच प्रकारची चेंडू फेकी तुम्हाला करावी लागेल. साई चेंडू मागे येत आहे, तोपर्यंत मात्र फक्त एक धाव मिळेल. एकूण धावसंख्या पोहोचते ती 19 19 फॉर द लॉस ऑफ नो विकेट. खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावर्षी एक खूप मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळाली. IPL साठी सचिन रमेश तेंडुलकर यांचा
Yes, आणि power playचं restriction हटवलं गेलं. आता मात्र भूषण आणि गणेश कुमार यांच्यासाठी नवीन गोलंदाज. करावे 11चा मैदानावर मात्र जबरदस्त याचा निगम आहे. हातला धावत आईने एक विरा माऊले तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला एक विरा माऊले तुझ्यामुळे तिथे सोन्याचा उंगवला आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर थँक्यू सो मच. एकविरा आई मुले सोन्याचा दिस उंगवला. इथं मात्र नक्कीच सोन्याचा दिवस सोन्याची इनिंग इथं साकारली जाते. धनेश कडो आणि भूषण भोईर यांच्या माध्यमातून इथं हा व्हाईट बॉल गफलत आणि 2 धावा मिळतात. एकंदरीत एकेरी आणि दुहेरी धावसंख्येवर रिस्ट्रिक्शन पाहायला मिळालं. या 2 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते 28 वर. इथं मात्र डॉट बॉल फेकला जातोय. साई याचं थोडंसं कमबॅक करणारा हा चेंडू होता. मागच्या एका चेंडूवर आलेला चौकार, त्यानंतर मात्र 2 व्हाईट बॉल फेकले गेले, त्यानंतर मात्र डॉट बॉल. इथून हलक्या हाताने फक्त सॉफ्ट हँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बिपिन मात्र सेफ हँड्स. या एका धावानं मात्र 3 षटक आणि 3 षटकाच्या मात्र अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 29 वर. 29 फॉर द लॉस ऑफ नो विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. दिस इज 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. साई पाटील आता मात्र क्षेत्ररक्षकांना बरीचशी एक्सरसाइज करायला पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये, कारण लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन वापरलंय ते पिच स्मॅशर्स या संघानं. पिच स्मॅशर्स या संघाचा जर का विचार केला तर मात्र टॉप ऑर्डर मध्ये चांगले फलंदाज आहेत. ह्या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू हाफ हेलिकॉप्टर स्ट्रोकच्या पद्धतीने मात्र नक्कीच पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू ग्रीप करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 31 वर. आपण पाहताय करावे प्रीमियर लीग 2021 चा हा दैदिप्यमान सोहळा. या स्पर्धेचा आजचा हा पहिला मुहूर्ताचा दिवस. सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय विनोदजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच त्यांच्या समवेत मात्र सुमित्राजी कडू साहेब उपस्थित होते, तसेच मिलिंददादा भोईर उपस्थित होते, मनोहर पाटील असतील. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला श्रीगणेशा सोहळ्या दरम्यान मात्र नक्कीच ज्या पाहुण्यांची उपस्थिती लाभली त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन आजच्या संपूर्ण दिवसामध्ये विशेष ज्यांचा उल्लेख केला जाईल, जयवंतजी तांडेल साहेब असतील, त्यांची देखील आजच्या या दिवसामध्ये चांगली उपस्थिती आम्हाला लाभते. या स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये पुण्यनाथ तांडेल हे देखील आले होते. मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत करेन. जाऊया थेट पुन्हा एकदा मैदानाकडे. जर का विचार केला तर मात्र षटकांचा विचार केला 3 षटक आणि 3 षटकाच्या अखेर संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 32 वर. 32 फॉर द लॉस ऑफ नो विकेट. कुठल्या प्रकारचा गडी बाद न करता मात्र 32 धावसंख्या. पाण्याची व्यवस्था, ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये 2 मिनिटांचा अवधी युटिलाइज केला जाईल.
वंदन करणारं हे सुमधुर संगीत आपण ऐकलं. महाराष्ट्रातील जनतेला एका धाग्यात रोवण्याचं कार्य, महान कार्य या आई एकविरेन मात्र केलंय. त्या आई एकविरेला वंदनीय असं हे सुमधुर संगीत आपण ऐकलं. डीजे रवी, डीजे हर्षल यांच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत या संपूर्ण दिवसभर ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून मात्र कव्हर केली जाते. मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देईन ज्यांनी ज्यांनी मात्र या स्पर्धेशी घटक म्हणून चांगली भूमिका बजावली आणि चांगला हातभार लावला. पहिल्यांदा तर जे थेट वाढा पालघर मधून मात्र या आमची संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्यासाठी मात्र इथं थेट ज्यांना प्रस्थान केलं ते आमचे सावली क्रिएशन ची संपूर्ण टेक्निकल टीम, हरेश पाखी हे प्रोप्रायटर आहेत, कॅमेरामॅन आकाश आणि सर्वेश, त्यांच्या समवेत अपडेटर प्रसाद आणि निकेत ही अशी आमची संपूर्ण टेक्निकल टीम. सावली क्रिएशनचं हे यूट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. जर का ही स्पर्धा तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून पाहायचं असेल तर मात्र नक्कीच टाईप करा, यूट्यूबमध्ये जा, टाईप करा सावली क्रिएशन. लगेचच तुम्हाला मात्र फ्रंट पेजवर आपल्याला पाहायला मिळेल KPL करावे प्रीमियर लीग. एका क्लिकने मात्र ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहू शकता. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेचा जर का विचार केला तर ही संपूर्ण स्पर्धा आपल्या करवेगाव या सुसज्ज नीटनेटक्या मैदानावर मात्र संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा हा खऱ्या अर्थानं पहिला दिवस, या पहिल्या दिवसातील शेवटच्या अंकामधील, शेवटच्या टप्प्यामधील संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. या वेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न असेल. इथं फलंदाज नक्कीच पंचांकडनं दाद अपील करत असताना, परंतु धनेश कडू चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत तरी सुद्धा खूप चांगला स्टॅमिना, खूप चांगली एनर्जी हाय अप ठेवतायत आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स इथं मात्र चांगला खेळ साकारत असताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजे पिच स्मॅशर्स हा संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरला. 3 षटकांच्या अखेरीस मात्र संघाची एकूण धावसंख्या होती ती 33. त्यानंतर मात्र एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरकतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना नवीन गोलंदाज वापरला जातोय तो वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं चौथं षटक विशाल पाटील. खेळापासून बराच कालखंड वंचित नेहमीच KPL सारख्या स्पर्धांमध्ये खेळ करताना साकारताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्याच सामन्यामध्ये खूप चांगला खेळ त्यानं साकारला होता. तडाखेबाज फलंदाजी त्याची आपण पाहिली. काही गोष्टी रक्तातच असाव्या लागतात. जरी सरावापासून वंचित असले तरी या मैदानाचा संपूर्ण परिसराचा अभ्यास आहे, त्यामुळेच की काय खूप चांगला खेळ साकारताना पाहायला मिळते. पहा काय गोलंदाजी, जरी गती नसली तरी टप्पा मात्र अचूक आहे. दाद मिळवतो आपल्या कर्णधाराकडनं. खूप चांगला गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू फेकले गेले, धाव खर्च करतोय फक्त 1 आणि आता मात्र उर्वरित 3 चेंडू आणि अजूनही 1 षटक बाकी असेल. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळाला. क्लोज ग्रिपिंग या वेळेला स्टेप आउट करण्यास भाग पाडलं, स्टेप आउट केलं. त्यानंतर मात्र इनस्विंगचा हा चेंडू अगेन्स्ट द स्पिन खेळायचा होता. या चेंडूवर मात्र कुठल्या प्रकारे टायमिंग मात्र जमलं नाही. त्यानंतर काय चुकी घडतंय, डायरेक्ट हिट नॉनस्ट्रायकर एंडवर चेंडू फेकायचा होता. त्यानंतर मात्र हा एक डावपेचाचा भाग आहे, कारण दोन्ही फलंदाज 4 षटकं, दोन्ही फलंदाज जेव्हा 4 षटकं मात्र नक्कीच मैदानावर खेळ करत असतात, थोडंसं कुठेतरी मी म्हणेन हलकसं किंचितचं टायर्डनेस फील होत असेल. बॉडी लँग्वेजचा जर का विचार केला तर संपूर्ण दिवसभर मात्र नक्कीच या रणरत्या उन्हामध्ये देखील चांगला खेळ साकारला गेला. प्रयत्न खूप चांगला होतोय. जितक्या संघांनी आज खेळ साकारला 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र काही संघांना यश मिळालं, काही संघ मात्र नक्की अपयशी ठरले. परंतु अजूनही संधी आहे. येणाऱ्या वेळेमध्ये मात्र नक्कीच तुम्हाला मात्र कमबॅक करण्याची संधी असेल. या सामन्याचं चित्र जर का बघितलं गेलं तर मागच्या चेंडूवर आलेल्या 2 धावा, 3 धावा, त्यानंतर मात्र संघाची एकूण धावसंख्या. या वेळेला डाऊन द ट्रॅक कुठल्याही प्रकारचा चान्स नसेल. नो मॅन्स रिजन मधन 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स येईल चौकार.
येस आणि आमच्या मुख्य कक्षामध्ये एक मोबाईल फोन इथे जमा झालेला आहे. सॅमसंगचा फोन आहे. ज्या कोणाचा असेल त्यांनी मात्र नक्कीच कलेक्ट करायचा आहे. आमच्या कैलाश म्हात्रेकडे तो मात्र जमा केला होता. ह्या वेळेला योगेश तांडेल पुन्हा एकदा चेंडू मागे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि इथे फलंदाज नक्कीच पंच आमच्याकडे नक्कीच इशारा करतील. बॅट्समन आउट. धनेश कडू मला वाटतंय बाद झाले. त्यांनी इथं मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र पहिली विकेट प्राप्त करतोय आणि धावसंख्या आहे ती 42. यस आणि चार षटकाच्या अखेरीस 24 चेंडूमध्ये 42 धावा मात्र नक्कीच काढल्या गेल्यात. दोन फलंदाज सुरुवातीपासून ज्यांना मात्र चांगली फलंदाजी स्वीकारली. आता मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज वन डाऊनच्या स्वरूपात येत आहेत. विपुल भोईर वन डाऊनचं पोझिशन विराट कोहलीचं फेवरेट बॅटिंग पोझिशन त्या पोझिशनवर येत आहेत पिच स्मॅशर्स संघाचे. विपुल भोईर समोर आहेत गोलंदाज रौनक जयवंत तांडेल. या वेळेला लॉफ्टेड स्ट्रोक. इट्स गॉन अप हाय इन द एअर. दॅट्स गॉन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फॉर अ 6. जसा मात्र मैदानामध्ये प्रवेश केला तसा मात्र पहिल्या चेंडूवर तडाखा आणि तडाखा. व्हाट अ वे टू स्टार्ट. गेट्स ऑफ द मार्क विथ द 6. खूप मोठं नाव या कराव्या गावातील विपुल भोईर एक अष्टपैलू असा खेळाडू. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करू शकतो. जबरदस्त पोटेन्शियल. या वेळेला मात्र नक्कीच जागेवरनं पूल करायचा होता. बॅटचा एज लागल्यानंतर चेंडू अंगाचा वेध घेतोय. विपुल भोईर आता मात्र रौनक पुन्हा एकदा थोडस कमबॅक करतोय. एक नवीन निर्वचित नवीन चेहरा या करवे गावामधील एक उदयोन्मुख असा खेळाडू. डावखुरे हाताचा खेळाडू डावखुरे हाताचा गोलंदाज म्हटलं की मात्र नक्कीच नॅचरल व्हेरिएशन नॅचरल बेनिफिट नॅचरल प्रिव्हिलेज. ह्या वेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बिपिन मात्र कुठल्याही प्रकारची चूक न करता हा झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज बॅक टू डग आउट. रौनक याला मिळते पहिलं यश. यस आणि नवीन फलंदाज मागच्या एका चेंडूवर रौनक याला पहिलं यश मिळतंय. त्यानंतर मात्र कॉन्फिडन्स लेवल खूप चांगली हाय झाली असेल या गोलंदाजाची. कारण मागच्या चेंडूवर लगावलेला नक्कीच एका फलंदाजाला मात्र नक्कीच परतावं लागलं. भगदाड पाडलं गेलं. मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज नॉनस्ट्रायकर येईनवर स्वतः संघनायक. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये एकंदरीत काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. रौनक हा पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि या चेंडूला हलक्या हाताने फक्त पुश केलाय. डीप मध्ये पुन्हा एकदा साई चेंडू मागे जोपर्यंत चेंडू ग्रिप करतील एकच धाव मिळेल. या एका धावना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 49 वर.
49 खूप चांगली धावसंख्या रचताना आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र म्हटलं की वातावरणात थोडंसं मॉइश्चर आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र पाहायला म्हटलं की थोडंसं गोलंदाजांना पूरक असं वातावरण पाहायला मिळतं. अशा या वातावरणामध्ये जर का हवा मंदावली तर मात्र नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये या धावा मात्र नक्कीच काढण्यासाठी जड होईल. ते म्हणजे विहाना 7878 संघाला रोखावा लागेल. या वेळेला इनसाइड आउटचा फटका अयशस्वी ठरतोय. शतरक्षक राजेश मात्र देखील अयशस्वी ठरतायत. इथं मात्र यशस्वी ठरतोय तो रोनक. खूप चांगला रिफ्लेक्स आपल्याला पाहायला मिळाला. नॉन स्ट्रायकर एंडवर इथं मात्र नक्कीच ग्रिपिंग खूप चांगली केली गेली. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झाला. एक संधी निर्माण करून दिली होती. संधी निर्माण करून देण्याचं काम असतं गोलंदाजाचं, परंतु तितकीशी साथ मात्र मिळायला हवी ती शतरक्षकांची. क्रिकेट हा खेळ एका एकट्याचा नाहीये. क्रिकेट हा खेळ ऑनफिल्ड वर 22 यार्डच्या खेळपट्टीवर मात्र 11 खेळाडू आपल्याला मात्र मैदानामध्ये या संपूर्ण क्रीडांगणाभोवती पाहायला मिळतात. प्रत्येक एकाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. इथं मात्र नक्कीच झेल निसटला गेला. त्यानंतर मात्र थोडंसं बॅकअप पाहायला मिळालं. बॅकअप केल्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र या षटकामधील एक चेंडू शिल्लक असेल. 1 बॉल टू गो ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग आणि फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवर. शॉर्ट पिच चेंडू. या चेंडूला मात्र जोरखस मारायचा होता. मिसटायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव इथं मिळते. आणि षटकाचं जर का विश्लेषण करायचं झालं तर मात्र सुरुवात रौनक यानं षटकारानं केली होती, परंतु त्यानंतर मात्र संपूर्णपणे कमबॅक केलं. या षटकामध्ये धावा खर्च करतोय. एक गडी बाद त्यानं केला आणि धावा मात्र खर्च केला फक्त आणि फक्त 9. एकूण धावसंख्या झाली ती 51 आणि जिंकण्यासाठी बरोबर 52 धावांचं टार्गेट आहे. जोपर्यंत मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे हर्षलच्या माध्यमातून. संगीत पुन्हा एकदा आई एकविरेला वंदनीय असं हे संगीत आपल्याला पाहायला मिळतंय, ऐकायला मिळतंय. जाणवत असेल आपल्याला सुख आणि आनंद साजरा करण्याची प्रेरणा, दुःख आणि वेदना सहन करण्याची ताकद जिथून मिळते या भूतलावरील सर्वांची ती स्फूर्ती देवता आहे. त्या एकविरेला वंदन करून पुन्हा एकदा जाऊया पुन्हा थेट सामन्याकडे. सामना इथं रंगतोय. पहिल्या इनिंग मध्ये मात्र नक्कीच 51 धावा काढल्या गेल्या आणि 52 धावांचं एक माफक टार्गेट 5 षटकामध्ये ठेवलं गेलंय. हे 52 धावांचं टार्गेट कसं काय चेस करतील सलामीचे फलंदाज. मी विनंती करेन आपले सलामीचे फलंदाज मैदानाकडे त्वरित पाठवायचे. 5 षटकं तुमच्याकडे असतील आणि या 5 षटकामध्ये मी विनंती करेन त्वरित आपण आपले सलामीचे फलंदाज मैदानाकडे पाठवायचे. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप चांगलं सुमधुर संगीत आपण ऐकताय. यस आणि इथं या आजच्या दिवसामधील शेवटची लढत आपण पाहताय करावे प्रीमियर लीग 2021 चा हा धमाका. अतिशय दैदिप्यमान सोहळा, अतिशय भव्य दिव्य विलोभनीय असं आयोजन. संपूर्ण कोरोनाच्या कालखंडानंतर मात्र पहिल्यांदाच इतक्या मोठ्या अव्वल दर्जाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. करावे प्रीमियर लीग 2021 हे आयोजन या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. या पहिल्या दिवसातील संध्याकाळचं हे सत्र अतिशय मनमोहक असं वातावरण. या वातावरणामध्ये चाललेला हा खेळ तडाखा तडाखा आणि तडाखा. 4 रन्स. येस थँक्यू डीजे. पहिला चेंडू चौकार. यानंतर बॅक टू बॅक. मगाशी भाकीत झालं होतं. काही गोष्टी रक्तातच असाव्या लागतात. काय तडाखेबाज फलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 2 कन्सिक्युटिव्ह 4 इन अ रो. आता मात्र समोर गोलंदाज हरदेव तांडेल. गतवर्षीचा बदला, गतवर्षीचा वचपा इथं मात्र काढला जातोय. विहाना 7878 संघाचा सलामीचा तडाखेबाज फलंदाज विशाल विद्याधर पाडेल. यावेळेला बॅकफुटवरनं कट करायचा होता चेंडू. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये आता मात्र पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र डॉट बॉल. कमबॅक कसं करावं हरदेव तांडेल. खूप सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. गोविंदा ह्यांच्याकडनं पुन्हा एकदा ऑफर आहे. 3 षटकार जर का लगावले या फलंदाजांनी लागोपाठच्या 3 चेंडूवर तर मात्र गोविंदा याच्याकडनं रोख रक्कम 3000 रुपये. या वेळेला स्टेप आउट केलं, टॅप केलाय चेंडू. मिसटायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत दोन्हीही क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र नक्कीच या धावा मिळतात. आणि विहाना 7878 संघाच्या खेम्यामधनं टाळ्यांचा गजर का होतोय? कारण विशाल पाटील सारखा मजबूत बांधा, मजबूत शरीरयष्टी असलेला फलंदाज मात्र इथं 2 धावा पूर्ण करतोय. 22 यार्डाचं हे अंतर, 22 यार्डाचं हे अंतर अगदी मी म्हणेन चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण केलंय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. यावेळेला आडवा पट्टा, हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला, ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला. आई माझी बैसली गो या मन काढा गावाला. आई माझी बैसली गो या मन काढा गावाला. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला, ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला. येस. आणि पहिला फलंदाज बाद झाला आणि त्या फलंदाजाच्या बॅट मधनं आपल्या धावा पाहायला मिळाल्या. 4 चेंडू फेस केले आणि 10 धावांची पूरक खेळली, अतिशय उपयुक्त खेळली. 4 चेंडू फेस केले, 10 धावा त्याने मात्र अर्जित करून तो परतला. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज युवराज सिंगचा आयडल घेऊन मैदानामध्ये उतरलायत अजय तांडेल. आमचे खूप चांगले मित्र आहेत, वर्गमित्र. त्यांना देखील शुभेच्छा असतील. या स्पर्धेचा जर का विचार केला तर मात्र नक्कीच आपल्या कराव्या गावातील तळागाळातील प्रत्येक खेळाडूला हक्काचं व्यासपीठ, आपला परफॉर्मन्स तुम्ही दाखवा आणि नक्कीच पुढच्या लेवलला तुम्ही नक्कीच आपलं नाव
आपल्या नावाची दखल तुम्ही घेऊन देऊ शकता. या वेळेला राजेश म्हात्रे पहा काय तडाखा. जो चेंडू रेंज मध्ये नव्हता त्या चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचला. या फटक्याला सजविलाय एम्ब्रॉयडेड स्ट्रोक बाय मिस्टर राजेश म्हात्रे. षटकार. आमची कोली रोकांचा मान आई तुझं देऊळ. या कोलीवाड्याची शान आई तुझं देऊळ. येस नक्कीच या कोलीवाड्याची शान आई तुझं देऊल. एका वीराची आई म्हणून आई एक वेळेला पुन्हा एकदा वंदनीय असं हे गाणं. या अशा प्रकारची गाण्यांची नक्कीच मी म्हणेन प्रेक्षकांना देखील अपेक्षा या संपूर्ण दिवसामध्ये. काही प्रेक्षक काही प्रेक्षक असे असतात जे फक्त मॅच पाहायला येतात. काही प्रेक्षक असे असतात त्या मॅच सोबत डीजे ऐकण्यासाठी येतात. काही प्रेक्षक असे येतात त्यांना मॅचची काही घेणं देणं नसतं, फक्त आणि फक्त डीजे ऐकण्यासाठी येतात. खूप चांगलं सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळते. आता मात्र समोर आहेत फलंदाज, डावखुऱ्या हाताचा अतिशय कल्पक फलंदाज, ज्यानं मात्र आपल्या क्रिकेट करिअर मधला बराचसा कालखंड या क्रिकेटला दिला. अजय तांडेल येत आहेत फलंदाजीसाठी. विनोद भोईर ज्यानं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ केला होता. या वेळेला चेंडू जोरखस मारला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत चेंडू ग्रीप करतील तोपर्यंत फक्त एकच धाव. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या वेळेला एका धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 17 52 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. चेंडू असतील तुमच्या समोर 30. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 16. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला मात्र पहिल्या चेंडूवर आलेली 1 धाव. खूप चांगल्या प्रकारचे मॅचेस मात्र मॅनेज केलेत. मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन या स्पर्धेचे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये, ज्यानं मैदानामध्ये नक्कीच खूप चांगली मेहनत घेतली. अथक परिश्रमातून मात्र ही संकल्पना सत्यात उतरवली गेली आणि त्यांचा विशेष उल्लेख होणं नक्कीच गरजेचं आहे. संदीप म्हात्रे असतील, हरदेव तांडेल असतील, दीपेश पाटील असतील, तसेच धनेश कडो असतील, त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी आणि संपूर्ण करावे गाव आणि ग्रामस्थ मंडळी, जे आमचे समालोचक टीम राकेशदादा तांडेल असतील, बिपिन म्हात्रे असतील, प्रतीक तांडेल असतील, त्यांच्या समवेत त्यांच्या जोडीस मात्र नक्कीच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये संदेश म्हात्रे असतील, अमित कडू असेल, तसेच विशाल मडवे आजच्या दिवसामध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत. गुणलेखकाची खूप चांगली भूमिका, तसेच ऋषी पाटील असतील. यस, या वेळेला मात्र मोठा फटका. यस, आणि प्रेक्षक आम्हाला सांगताय इट्स अ बिग हिट, बिग ब्लो. षटकार. मगाशी ज्याचा उल्लेख झाला होता अजय तांडेल, बराचसा कालखंड क्रिकेटला दिलाय, ज्याच्याकडे खूप चांगला अनुभव आहे, परंतु त्या लेवलचा परफॉर्मन्स आतापर्यंत मी म्हणेन कुठेतरी थोडंसं झालं नव्हतं. आता मात्र खूप चांगली संधी आहे. फुलटॉस चेंडू, काय इनसाइड आउटचा फटका सजविलाय. पहा, मागच्या चेंडूवर ताकद, या चेंडूवर नजाकत पाहायला मिळाली. व्हेरी गुड स्ट्रोक बाय मिस्टर अजय तांडेल फॉर अ 4. डीजे हर्षल, लक्ष असू द्या. या वेळेला खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. कॉन्फिडन्स आहे. लॉंग ऑन मध्ये विपुल भोईर खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा अगदी. जर का तुमच्याकडे फिटनेस असेल तर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करता येईल. 2 धावांना तिहेरी धावामध्ये कन्वर्ट करता येईल. अगदी मी म्हणेन ही मॅच जर का तुम्हाला क्लिनिकल फिनिश करायची असेल तर षटकार आणि चौकारांसोबत तुम्हाला एकेरी आणि दुहेरी धावसंख्येवर कॉन्सन्ट्रेट करणं खूप महत्वाचं असेल. या वेळेला मात्र मिसटायमिंग स्ट्रोक बॅटच्या अपेक्षित स्थळी चेंडू बसत नाही. हरदेव तांडेल थोडीशी चूक, मिसफिल्डिंग होतोय, परंतु मैदानाचा जर का विचार केला तर अजूनही फिनिशिंग टच द्यायचा आहे या मैदानाला. म्हणूनच की काय आउटफील्डच्या कारणानं ही मात्र नक्कीच धाव मिळतात 2 आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती
जवळजवळ 32 वर आणि अर्धा पल्ला मात्र पार केला. आता मात्र उर्वरित चेंडू असतील यस आणि शेवटचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित 18 चेंडू आणि आता मात्र सोपं केलंय कारण इनिंग जी साकारली अजयनं, अजयच्या बॅटमधनं आपल्याला एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला, 2 डबल्स 1 सिंगलच्या साहाय्यानं 5 चेंडू फेस केले आणि 16 धावांची अतिशय उपयुक्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली. जवळजवळ 295 प्लस चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथं मात्र नक्कीच अजय तांडेल आणि राजेश मात्र दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सेट झालेले असताना इथं मात्र चांगला खेळ साकारतायत. 52 धावा मात्र डिफेन्स करायचा होता हरदेव तांडेल आणि त्यांची टीम पिच स्मॅशर्स या संघाला. आणि एकंदरीत काय तर मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या 16 धावा खर्च केल्या हरदेव यानं, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये देखील 16 धावा खर्च केला गेला. एकंदरीत 12 चेंडू मध्ये 32 धावा काढल्या गेल्या. उर्वरित समीकरण आता जर का बघितलं गेलं तर पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. समोर मात्र गोलंदाजामध्ये परिवर्तन होतंय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येत आहेत भूषण भोईर, उच्च शिक्षित भूषण भोईर. या वेळेला इथं चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, झेलीत टिपला जातोय. मी डीजे ऑपरेटरला थांबवेन, जो मगाशी उल्लेख झाला उच्च शिक्षित का, कारण प्रेक्षकांना माहिती पाहिजे. स्वतः पहिल्यांदा बीकॉम झाले, त्याच्यानंतर त्यांनी एमकॉम केलंय, एमकॉम MA BEd आणि आता मात्र लॉ करून आता मात्र ऍडव्होकेट जस्ट त्यांना मात्र नक्कीच ऍडव्होकेट ही पदवी मिळाली आहे. खूप चांगलं शिक्षण घेत असताना खेळावर असलेलं त्यांचं प्रेम हे पाहायला मिळतंय आणि ती कन्सिस्टन्सी मात्र नक्कीच मेंटेन ठेवली जाते. कालच्या काही कालखंड जर का मागे गेलो तर मागच्या वर्षी मात्र एक इंजरी झाली होती त्याला. त्या इंजरीला मात करून, त्या इंजरीवर मात करून पुन्हा एकदा क्रीडांगणावर मात्र आपला खेळ साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतंय ते भूषण भोईर. ही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे. ह्या वेळेला मात्र समोर आहेत फलंदाज अजय तांडेल. भूषण भोईर याला मिळते पहिलं यश. डावखोरे हाताचा फलंदाज समोर आहे. इनसाइड आउट. ओहो, काय नजाकत दाखवतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट्स. या कोरोनाच्या कालखंडामध्ये बॉडी लँग्वेजचा जर का विचार केला तर असं ऑब्झर्वेशन समोर आलं. कित्येकांनी मात्र नक्कीच वेट लॉस केलं तर कित्येकांनी वेट गेन केलंय. वेट लॉस केल्यानंतर मात्र नक्कीच त्याचा फायदा संपूर्णपणे फिटनेसवर प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. अजय तांडेल खूप चांगलं उदाहरण सेट करत असताना एकेरी आणि दुहेरी धावसंख्येनं मात्र ही धावफलक पुढे जात. या वेळेला नक्कीच अक्रॉस द लाईन हा चेंडू मात्र नक्कीच जोपर्यंत मात्र मिड विकेट मधला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा अर्जित करतोय अजय तांडेल. या 2 धावांना मात्र संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 36 वर. 36 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर. दिस इज 4th ओव्हर इन प्रोग्रेस. भूषण भोईर गोलंदाजी मार्कवर येत आहेत. अजय तांडेल याच्या माऱ्यासमोर अजय तांडेल फेस करतील भूषण भोईर याला. या वेळेला टायमिंगच्या जोरावर हा फटका खेचायचा होता, परंतु या फटक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इलिव्हेशन मिळालं नाहीये. लॅक ऑफ इलिव्हेशन, लॅक ऑफ कॉन्फिडन्स असा फटका. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. फलंदाज बॅक टू डग आउट. येस, चौथं षटक स्कोर बुक करेक्शन. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकामधील अजूनही तिसरा षटक प्रगतीपथावर आहे, माफ करा, भूषण भोईर याचा. 2 पूर्वार्धामध्ये 32 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये थोडस सावरलंय. दुहेरी धावसंख्येवर मात्र नक्कीच थोडस कॉन्सन्ट्रेट केलं गेलं. 2 फलंदाज जे संपूर्णपणे सेट झाले होते त्या फलंदाजांना परतावं लागलंय. भूषण भोईर याला मिळते दुसरं यश. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक
ओव्हर दी लॉंग ऑफ रिजन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अनिरुद्ध यानं मात्र नक्कीच खूप चांगला कॉल केला होता. तो कॉल फक्त उचलला साई यानं. या वेळेला देखील पुन्हा एकदा 2 धाव मिळतात. एकूण धावसंख्या पोहोचते ती 38 वर. 38 ही धावसंख्या. आणि आता मात्र अजूनही या तिसऱ्या षटकामधील अंतिमचा चेंडू भूषण भोईर याचा. समोर आहे साई. करावे प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान सोहळा. ओ हो काय घडतंय. चेंडू मात्र नक्कीच दोन्ही पायांमधनं पसार होतोय चौकारासाठी. खराब क्षेत्ररक्षण. ती 42 वर. अजूनही फक्त 10 धावांची गरज आहे. बाराला 10. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. थँक्यू डीजे. एक अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यानंतर मात्र नक्कीच जे अनाउन्समेंट असेल उद्या ज्या संघाचा मात्र पहिला सामना असेल तो संघ थेट बरोबर 9 वाजता या क्रीडांगणावर मात्र उपस्थित हवाय. निमिष स्ट्रायकर्स आणि मिथिलेश वॉरियर्स उद्याची पहिली लढत असेल. मी पुन्हा एकदा अनाउन्स करतोय. निमिष स्ट्रायकर्स आणि मिथिलेश वॉरियर्स. आज ज्याप्रमाणे 5 षटकांचे सामने झाले आमच्या पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. आज मात्र संपूर्ण स्पर्धा ही 5 षटकांची खेळवली गेली. खूप चांगलं वाटतं जेव्हा जेव्हा मैदानामध्ये 5 षटकांचे सामने खेळवले जातात. कारण गोलंदाजांना तितकाच स्कोप असतो, फलंदाजांना तितकासा स्कोप असतो, अगदी त्याच्या पलीकडे समालोचकांना देखील तितकासा स्कोप असतो. यानंतर मात्र उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 10 धावा. या फटक्याची गरज होती का हा प्रश्नचिन्ह असेल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला अनिरुद्ध याचा आणि लेगबायच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव. यानंतर मात्र उर्वरित समीकरण 11 चेंडू आणि 9 धावा. दोन्ही खेळाडू कराव्या गावातील श्री गणेश श्रंगाला रिप्रेझेंट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र चांगलं अंडरस्टँडिंग, चांगलं मॅच्युर्ड गेम आपल्याला पाहायला मिळेल का. समीकरण मात्र सोपं केलंय ते अजय तांडेल आणि विशाल पाटील याच्या खेळीनं. तसेच राजेश मात्रे याच्या बॅटमध्ये देखील एक षटकार पाहायला मिळाला. या वेळेला हलकासा सॉफ्ट हँडेड स्ट्रोक आपल्याला बॅकफुटवरनं पाहायला मिळाला. बॅकफुट पुश. ह्यानंतर 1 धाव मिळाले. एका धावानं मात्र नक्कीच विपुल थोडासा कॉन्फिडन्स अप झाला असेल या गोलंदाजीमध्ये. अजूनही अशाच प्रकारची टिचून गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. आता मात्र ऑस्ट्रेलियन माइंडसेट वापरला जातोय हरदेव तांडेल याच्या माध्यमातून. फर्स्ट थर्डमॅन मधनं क्षेत्ररक्षक मात्र हळविला गेला. क्रीजच्या बरोबर मध्ये शॉर्ट मिड विकेट क्लोज टू विकेट्स. इथं या वेळेला देखील हलक्या हाताने मात्र सॉफ्ट हँडेड आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव मिळेल. या एका धावानं मात्र नक्कीच थोडंसं का होईना मात्र परंतु हा सामना मात्र नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारा सामना. रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीमियर लीग कशी असावी त्याचं एक उत्तम उदाहरण सेट करत असताना करावे प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला देखील पुन्हा एकदा बॅकफुट पुश. हलक्या हाताने फक्त स्टेअर केला चेंडू. 1च धाव मिळाली. काय गोलंदाजी साकारली. मला असं वाटतंय की रणनीती ठरलेली असेल. 5व्या गोलंदाजाला घेरलं जाईल. मला तरी असंच वाटतंय. 5वा गोलंदाज मात्र नक्कीच शेवटचा गोलंदाज कोण असेल त्याच्याकडे मात्र नक्कीच लक्ष असेल. या वेळेला मात्र 4 चेंडूमध्ये 4 धावा आणि उर्वरित आता मात्र या षटकामधील 2 चेंडू शिल्लक. विपुल भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. एक जलदगती गोलंदाज. या वेळेला लॉफ्ट केलाय. कितीपर्यंत मोह आवरता आला नाही फलंदाज अनिरुद्ध याला आणि इथं मात्र परतावं लागेल. मोह आवरला नाही. रामायणामध्ये आपण ऐकलं असेल सीता मातेला मात्र त्या मृगाचं मोह आवरला नाही. त्यानंतर मात्र आपल्याला रामायण माहितच असेल.
या इनिंग मध्ये मोठा फटका मारण्याचा मोह अनिरुद्ध याला आवरला नाहीये. त्यानंतर मात्र नक्कीच परतला गेला फलंदाज बॅक टू डगआउट. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करतोय. आता मात्र रन बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. एकंदरीत 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी सात चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. सेवन बॉल्स टू गो आणि रिक्वायर्ड 6 रन्स टू विन. इथं मात्र खूप चांगली कल्पकता बुद्धीचा वापर केला. यस आणि इथं मात्र नक्कीच या चौकारानं सामना इथं खुला केलाय. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा. थँक्यू डीजे. खूप चांगलं व्हिज्युअलायझेशन पाहायला मिळालं. ते म्हणजे साई पाटील यांच्याकडनं खूप चांगला अनुभव आहे. करावी 11 संघाचं प्रतिनिधित्व करतात. स्ट्रायकिंग बॉलर खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी मिडल ऑर्डर मध्ये साकारली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये इतका अनुभव जो ढासून भरलाय तो अनुभव मात्र या मैदानामध्ये बॅटच्या रूपानं मात्र नक्कीच दाखविला जातोय. खूप चांगलं प्रदर्शन, खूप चांगलं पृथक्करण आणि खूप चांगल्या दर्जाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. व्हिज्युअलाइज करून डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन सोबत जर का तुम्ही मैदानात उतरलात तर तुम्ही काहीही सिद्ध करू शकता. कुठल्याही प्रकारे नक्कीच जर का संघाचा विचार केला तर मात्र समीकरण होतं 7 चेंडू आणि 6 धावा आणि चांगल्या प्रकारे मात्र ते समीकरण डोक्यात धरलं. त्यानंतर मात्र नक्कीच चांगल्या प्रकारे त्या समीकरणाचा देखील पाठपुरावा केला. मागच्या चेंडूवर आलेला कल्पक फटका चौकार, त्यानंतर मात्र सामना खुला केलाय. ह्या वेळेला मात्र टॅप केलाय चेंडूला डीप मध्ये. इथं मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. येईल हा चौकार आणि विजयी फटका येतो योगेश तांडेल याच्या बॅटमधनं आणि विजय संघाचं विहाना 7-8 या संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि पिच स्मॅशर्स या संघाला मात्र पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा असतील. आणि इथं या आजच्या दिवसाला मात्र नक्कीच मी देखील फुल स्टॉप घेतोय. Thank you so much for giving me an opportunity to join with all of you with the microphone as a commentator.